रेड झोनचा प्रश्न आहे, झोपडपट्टीचा प्रश्न आहे, रस्ते अधिक करण्याची गरज आहे, नागरीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे, पिण्याच्या पाण्याचा गहन प्रश्न आहे, टँकर माफी आहे, वेगवेगळ्या लोकांची दमदाटी चालते, दादागिरी चालते, दहशत चालते, ज्यांच्या मध्ये ज्यांच्याकडे मसल पॉवर नसेल ते जरा दूर राहतात. हे प्रकार माझ्या 25 वर्षाच्या काळामध्ये मी कधी पिंपरी चिंचवडमध्ये होऊ दिले नव्हते. पण 17ला तुम्ही त्यांच्या हातात सूत्र दिली. इथं असणाऱ्या कारभाऱ्यांनी ज्या प्रकारे शहर सांभाळायला पाहिजे तशा प्रकारचं सांभाळलं नाही आणि त्याच्यामुळं इथल्या त्यांच्या स्थानिक हेवेमुळं, भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळं, त्याच्यामध्ये रिंग करण्याच्या बाबीमुळं, त्याच्यामध्ये स्वतःच्याच लोकांना टेंडर कसे मिळतील याबद्दल ऍडजस्टमेंट करण्यामध्ये आपलं प्रचंड नुकसान झालं. आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिका ही मी कधी कर्ज न काढता विकास करून दाखवलेला होता. त्यामध्ये कधी पण एवढे मी प्रश्न सोडवले, पण मी कधी पण त्या बाबतीमध्ये लोन काढलं नाही, कर्ज घेतलं नाही, कर्ज रोखे घेतले नाही. उलट दरवर्षी ठेव मी वाढवत गेलो आणि केंद्राचा पैसा, राज्याचा पैसा, जिल्ह्याचा पैसा असा या शहरामध्ये आणून या शहराचं चित्र बदलत गेलो. तुम्ही तुमच्याही भागात बघा, आपल्या भोसरीचा पूल हा 2 पदरी होता. मी भूमिपूजन करताना म्हणलं नाही हा 4 पदरी पाहिजे. मला थोडी बहुत या गोष्टीची माहिती असल्यामुळं मी त्या सगळ्या गोष्टी करायचो आणि तुम्ही दिलेले नगरसेवक नगरसेविका माझं ऐकायचे. मी चांगले अधिकारी दिलीप पंड, आशिष शर्मा, राजेश पाटील, श्रीकर परदेशी, प्रवीण परदेशी असे अधिकारी आणायचो आणि नेमका समन्वय साधायचो आणि एक उत्तम शहर म्हणून या शहराची ओळख देश पातळीवर आपण निर्माण केली. बेस्ट सिटी हा पुरस्कार योगेश भवन महापौर असताना आपल्याला मिळाला. एवढं चांगलं काम चाललेलं होतं. आता काय चाललंय? आता रस्त्याचं वाटोळ चाललंय, खड्डे होत आहेत, कुठेही विकास होताना दिसत नाहीये, कामं काढली जातात. आज माझ्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये माझे उमेदवार सांगत होते की दादा इथं दररोज नियमित पाणी पुरवठा होत नाही. अरे एवढ्या मोठ्या शहरामध्ये 9,600 कोटी रुपयाचं आपलं बजेट आणि तिथं रोज तिथल्या नागरिकांना, मायमाऊलींना आणि तिथल्या बांधवांना पाणी मिळत नाही. हा नाकारतेपणा नाहीये. पावनेचं पाणी कमी पडायला लागलं म्हणून मी बाबा आस्केटचं पाणी मंजूर केलं. मी माझं काम केलं. पण स्थानिकांनी तिथले ज्यांच्या हातात सूत्र होती त्यांनी पुढचं वितरण व्यवस्था, उंच पाण्याच्या टाक्या, त्याच्यामध्ये क्वालिटीचं काम हे केलंच नाही. त्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना, या भागातल्या व्यापाऱ्यांना, उद्योजकांना त्रास देण्याची दहशत मोडून निघाली पाहिजे. कायदा सगळ्याला सारखा, मग तो अजित पवार असो नाही तर कुणी असो. पण जर कोणी दहशत करत असेल तर आपण कसं खपून घेतो? नाही खपून घेतलं पाहिजे. शेवटी संविधान सर्वांच्या करता आहे, हे आपल्याला कमी करायचंय. बाल गुन्हेगारीमध्ये वाढ झालेली आहे, ती गंभीर सामाजिक समस्या आहे. मुलं संज्ञान व्हायच्या आधी कुठेतरी गाड्या स्फोड, काचा स्फोड, टू व्हीलर जाळ, काही जण त्याच्यामध्ये कोयता गँग, हे नवीनच प्रकार. आमच्या काळात कोयता गँग बिगता गँग भानगड नव्हती, परंतु आता गेल्या 9 वर्षात कोयता गँग पुढे आलेली. ह्या सगळ्या गोष्टी तिथं त्या ठिकाणी घडत आहेत. त्याच्यामध्ये पण भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, त्या भागात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठी वाढली, नागरिकांच्या कुत्र्यांचे हल्ले होत आहेत. त्याच्यामध्ये विशेषतः महिला, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, आणि ते हल्ले होत असताना त्यांनी मागच्या काळात काढलं. त्यांची महानगरपालिका असल्यामुळं ते सूत्र त्यांच्याकडे होती. म्हणले कुत्री वाढली तर कुत्र्याची नसबंदी करायची आणि नवीन कार्यक्रम हातात घेतला. अहो त्याच्यात पण ह्या शाळांनी पैसे खाल्ले, कुत्र्याची नसबंदी केली, दाखवलं रेकॉर्डला, आणि कुत्रे नसबंदी झाले पण कुत्र्या पिल्ल द्यायला लागले. आता हे कसं काय घडलं? काय नसबंदी बिसबंदी झाली नाही, बोगस. कोण तपासायला गेले कुणाची नसबंदी केली आणि कोणाचं काय केलं? काही कळायलाच मार्ग नाही. इतक्या खालच्या पातळीवर अतिशय राग येतो, शीण येते. ह्या पद्धतीचं कारभार ही लोक करतात. त्यांचा इथं तरी बंदोबस्त करण्याची वेळ आली ना, आणि ती उद्याच्या 15 तारखेला सध्या तुमच्या सगळ्यांच्या समोर. माझ्या महिलांच्या सुरक्षतेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला. त्याच्यामध्ये रात्रीच्या वेळेस असुरक्षेची भावना माझ्या बहिणींच्या, लाडक्या बहिणींच्या मनात येते. मला परवा काही
झाडलोट करणाऱ्या महिला भेटल्या, त्यांना तर नवीनच फतवा काढला, रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत झाडलोट करा. नाही तर रात्री 10 ते सकाळी 6 महिलांनी झाडलोट करायची आणि त्यांचं संरक्षण कोण करणार? त्यांच्याकडे कोण लक्ष देणार? उद्या कोणतरी रात्री 10च्या पुढे खाताडा पेताडा गंजारा आला की केवढा खेळ पडायचा. काही पण काढतात. साधं सरळ गणित आहे. दिवसा ढवळ्या घ्या ना महिलांच्याकडनं काम करून. परंतु हे जे प्रकार आहे हे आपल्याला थांबवायचे. त्याच्यामध्ये ठिकठिकाणी राडारोडा पाहायला मिळतो, कचरा पाहायला मिळतो, कचरा टाकला जातो, घंटा गाड्याचा कुठं व्यवस्था नाही. कचरा साफ करायला 10,000 लोक कामाला दाखवली, प्रत्यक्षात 4-5 हजार पण नाही. आणि मग शहर पण साफ होत नाही, पैसे मात्र काढले जातात, टोकी दाखवली असं त्या रेकॉर्ड केलं जातं. नदी प्रदूषण, त्याच्यामुळे सांडपाणी आणि कचरा नदीत सोडलाय, राडारोडा पण नदीत जाऊन टाकतात, त्यामुळं प्रदूषण वाढले. आजूबाजूच्या लोकांना अतिशय आजाराचं त्या ठिकाणी त्रास होतोय. त्याच्यामध्ये भोसरी दिघी रस्ता वाहतुकीची कोंडी झालेली आहे. त्याच्यामध्ये मार्ग काढला पाहिजे. संरक्षण खात्याकडनं जमीन अधिग्रहण करून नवीन पर्यायी रस्त्याची निर्मिती केली पाहिजे. आम्ही आमच्या काळामध्ये संरक्षण विभागाकडे जायचो, दिल्लीला जायचो, विनंत्या करायचो, त्यांच्याकडनं परवानग्या घ्यायचो, रस्ते रुंद करायचो. भोसरी दिघी रस्त्यावर वाहतुकीची कोंडी कायमस्वरूपी दूर करण्याची गरज आहे. राजमाता जिजाऊ उड्डाण पूल ते दिघी मॅगझिन चौक दरम्यान सिंगल पिलर डिझाईनचे 2 मार्गिकेचे उभे उड्डाण पूल उभारण्याचं काम करण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये औद्योगिक आणि रेग्युलर वाहतूक सुलभ करण्याची गरज आहे. अशा 90 मीटर रस्त्याची रखडलेली कामं मार्गी लावण्याची गरज आहे. पूर्व पश्चिम वाहतूक सुलभ करण्याची गरज आहे. जुन्या इमारतीचा पुनर्विकास, क्लस्टर डेव्हलपमेंट करण्याची गरज आहे. अशा पद्धतीनं खूप गोष्टी मित्रांनो आपल्याला करायच्या, पण ते केव्हा शक्य आहे? मी कामाचा माणूस आहे, मी मागं करून दाखवलेलं आहे, लोकांना माझ्यावर विश्वास आहे. पण त्या संदर्भामध्ये आपल्याला इथं तुमची मदत पाहिजे. तुम्ही कुठेही दबावाला घाबरू नका. आता काही जण आमच्या या उमेदवारांच्या चारी आमच्यातच इतके वर्ष काम केलेले निवडणुकीच्या तोंडावर फुटून तिकडे गेले. तर म्हटलं काय झालं? म्हणले राव अजित गव्हाणे उभाच राहिलं, मग आम्ही चाललो तिकडं. त्याला भेकडच आहे ती. अजित विधानसभेला पराभूत झाला. तो म्हणलं दादा आता दुसऱ्यांना संधी दिली पाहिजे. मी अनेक वर्ष काम केलेलं आहे. ती आता आमदारकीचा उमेदवार आहे, त्याच्यावर ती खाली कशाला उभं राहील? त्याच्याकरता तो म्हणला या बाकीच्यांनी उभं राहावं. पण हे निवड दहशती करता काही पैशाच्या लोभापायी गेले, काही दमदाटीच्या मुळे गेले, काहींना वेगळं काही दिसलं. त्यामध्ये आता आपल्याला बदल करायचा. पिंपरी चिंचवडची हवा बदलतीये. लोकांना आता वाटतंय की अजित पवारने एवढं लक्ष घातलं, आता त्याच्या पाठीशी उभं राहिल्याशिवाय, राष्ट्रवादीचा महापौर केल्याशिवाय आता हे शक्य होणार नाही. त्याकरता आपल्याला सगळ्यांना मला साथ द्यायची आहे. तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला साथ देतो. तुम्ही माझे उमेदवार निवडून आणा. मी आता जे सांगितलंय ते तुमच्या उद्याच्या 5 वर्षामध्ये करून दाखवतो. मी मागं करून दाखवलंय. तुम्ही कोणीतरी बारामतीमध्ये या, बघा बारामती काय केलेली. जर इच्छाशक्ती असेल, तिथल्या लिडरची त्या ठिकाणी काम करण्याची तयारी सकाळी 6ला उठून असेल, तर ते होऊ शकतं. मला कामाचा आळस अजिबात नाही. मी 6ला सकाळी कामाला सुरुवात करतो, रात्री 11 असू 12 असू पर्यंत करत असतो. आणि म्हणून पिंपरी चिंचवडकरांनो, भोसरीकरांनो, यामध्ये तुमच्या पुढच्या पिढीचा विचार करा, नाहीतर तुमची मुलं बाळं तुम्हाला माफ करणार नाही. एवढा अजित पवार तुम्हाला समजून सांगत होता, का नाही ऐकलं तुम्ही? का आमचं नुकसान केलं? का आमचं पुढचं भवितव्य अंधारमय केलं? या पद्धतीनं लोक, तुमची घरातली लोक विचारतील, कारण ही माझी कर्मभूमी आहे. मी महाराष्ट्रात कुठेही गेलो तर पिंपरी चिंचवड बद्दल मला आपलेपणा आहे, जिव्हाळा आहे, प्रेम आहे, कारण तुम्ही मला प्रेम दिलं. मी एकही काम केलं नव्हतं एक नसली तरी तुम्ही निवडून दिलं. म्हणून मी पुढे कायम काम करत राहिलो की नाही, आपली बांधिलकी आहे, आपलं कर्तव्य आहे. त्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे, तिथं विकास झाला पाहिजे, तिथं सुधारणा झाल्या पाहिजे. या पद्धतीनं आम्ही काम करत चाललेलो आहे. मला तुम्हाला सांगायचंय की एकंदरीतच या शहरामध्ये काम करत असताना किती दिवस तुम्ही इथं अनियमित पाणी पुरवठा सहन करणार, का त्रास सहन करता? तुम्ही टॅक्स भरता. आपली महानगरपालिका 9,600 कोटीचं बजेट आहे. यावेळेस कदाचित ते 10,000 कोटीच्या पुढे जाईल. केंद्र सरकार तुम्हाला मदत करत आहे. मेट्रोची कामं चालली, नॅशनल हायवेची कामं होत आहेत, रिंग रोडचं काम आता सुरू केलंय. त्याच्या संदर्भामध्ये पाणी कमी पडत होतं, ते भामास्केट मधनं पाणी मंजूर करून दिलंय.
आम्ही केंद्राची राज्याची कामं करतो, त्याबद्दल मला कुठली अडचण नाही. पण स्थानिक जर इथल्या लिडरशिप काम करत नसेल तर तुम्हाला विचार करायला नको. आता तुम्ही विचार करा, तुम्हाला लीडरचं नेतृत्व हवंय का डीलरचं नेतृत्व हवंय? आता डीलर माणूस काम करतोय. डीलरचं काय चाललेलं असतं, इकडनं काय मिळेल, तिकडनं काय मिळेल, तिकडनं काय मिळेल. माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एक पैशाचा माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. हे भोसरीकरांनो लक्षात ठेवा. हे तुम्हाला नाकारता येणार नाही, विसरता येणार नाही. आणि म्हणून आपल्याला टँकर माफिया ही बंद करायचं. त्यांच्याच बगल बच्चे त्यांनीच सांगायचं तू बॉल सोडणाऱ्याला तिकडे बॉल नको सोडू, म्हणजे आमच्या टँकरला धंदा मिळेल. ही असली यांची कामं चाललेली आहे. म्हणजे पवना धरण उशाशी आहे, तरी माझे माझे नागरिक इथं पाण्याने तहानलेले आहेत. यामध्ये अनियमित पाणी पुरवठ्यामुळं खूप माझ्या लाडक्या बहिणींना तर सहन करावं लागतं. त्या भागामध्ये तुम्हाला माहिती आहे की मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी भाड्याने राहतात. ते रात्रभर पार्ट्या आणि धांगडधिंगा करतात. आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास होतो. कॉर्पोरेशनच्या कारभारी माणसाचं काम नाही लोकांना त्रास होऊ नये म्हणून. निघायला चाललाय, तरुण पिढी बर्बाद होत चालली. ड्रग्ज त्या ठिकाणी घ्यायला लागले. आता मी आलो मगाशी, मला वाटतं 7 नंबरचा प्रकार होता, तिथं मी जिथं सभा चालली आजूबाजूला मला चिठ्ठी आली, दादा 5-6 दारूचे अड्डे आहेत म्हणले. ही पद्धत काय नवीन पिढीला शिकावं? देहू आळंदी इतक्या जवळ आहे हे आपल्याला साधू संतांनी सांगितलं. ह्या रस्त्याने तरुण पिढीला घेऊन जायचं. भाजी मंडई बांधलेली असताना विक्रेते मंडईत न बसता रस्त्यावर बसतात, त्याच्यामुळे वाहतुकीची कोंडी होती. शिस्त लावायला नको महानगरपालिकेला. बाबांनो, आता तुम्हाला भाजी मंडई बांधून दिली, तिथं बसा. तिथं बसल्यानंतर ग्राहक पण तिथं जाईल ना, काही लक्ष नाही. आओ जाओ घर तुम्हाला. त्यांनी शहराचा बकालपणा वाढतो. शहर नियोजनबद्ध पद्धतीने वाढत नाही. यामध्ये समोरचे आता लोक गुन्हेगार, जुगारी प्रवृत्तीचे, ते आजूबाजूची गुंड आणून परिसरात दहशत पसरवतात. प्रभागाचा विकास ह्या दहशतीवरती होत नाही. लोक विचार करतात, जर अशी दहशत असेल तर कशाला तिथे जायचं. उद्योगपती दादा विचार करतात की आपल्याला वातावरण चांगलं राहिलं पाहिजे, आपला कारखाना नीट चालला पाहिजे. या पद्धतीनं इथं घडतंय. शहरात गुंडागिरी कशामुळे वाढली? शहरामध्ये नेतृत्वाची सुरुवातच भंगार माफियामधनं झाली. बाबांनी सुरुवातच भंगार माफिया. काय त्याच्याकडनं अपेक्षा करता? तुमच्या परिसरात येणारे नवीन बिल्डर यांना माथाडी आणि गुंड त्रास देतात. या भागामध्ये अनेक माथाड्यांच्या टोळ्या, गुन्हेगारी टोळ्या माथाडींच्या नावाखाली, त्याचे मोरके गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत. व्यावसायिक त्यांना दमदाटी करून पैसे कमवण्याचा धंदा इथं चाललेला आहे. मी एक उदाहरण देतो तुम्हाला. ते मोरवाडी येथील एसआरए प्रकल्पाचा रेडी रेकनर तपासायचा गरज आहे. शहरात रेडी रेकनरचा दर 8 ते 10 हजार रुपये अशी माझी माहिती आहे. मात्र मोरवाडीमध्ये एसआरए प्रकल्पाला 33,000 रुपयेचा रेडी रेकनरचा दर कुठून आला? 33,000. किती लुटावं? लुटावं म्हणजे किती लुटावं? अरे कुठं पेडा लिपा? हे जे काही चाललंय, सत्तेतील लोकांनी उड्डाण पुलाच्या खाली पण जागा सोडली नाही. पार्किंग, हातगाड्या, टपऱ्या लावल्या जात आहेत आणि त्यांच्याकडनं हप्ते वसूल केले जात आहेत. पालिकेच्या पैशाचा सुशोभीकरण गोंडस नावाखाली कोट्यवधी रुपयाचं टेंडर काढून पालिकेला लुटायचं काम चाललेलं आहे. भोसरी उड्डाण पुलाखाली सुशोभीकरण न करता 35 कोटी खर्च केले. दिसतात 35 कोटी खर्च केलेले. सुशोभीकरण झालंय? तुम्हाला राग कसा येत नाही? तुम्ही सहन कसं करता? काय कारण आहे? आता आमच्या कार्यकर्त्यांना पण धमक्याचे फोन यायला लागले. ही कुठली पद्धत? मित्रांनो, हे जर तुम्ही वेळच आवरलं नाही ना, खरंच मी सांगतो पुढची पिढी अक्षरशः वैतागून जाईल. तुमची मुलं बाळ तुम्हीच तुमच्या पायावर धोंडा पाडून द्या. जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करू नका. तुम्ही आतमध्ये कोण कुठली बटन दाबता कुणाला कळणार नाही. बदल करा, कारभारी बदला. माझ्याकडे सूत्र द्या, बघा कशी स्वतःसारखी सरळ करून टाकतो. त्यामध्ये शीतल बाग आहे, भोसरीच्या शीतलबाग पूल 70 लाखाचा असताना
अधिकाऱ्यावर एवढा दबाव की तो 7 कोटीचा केला. तिथं खऱ्या अर्थाने भ्रष्टाचाराची स्त्री गणेशा झाली आणि तिथून भ्रष्टाचाराचं राक्षसाचं दहन करण्यासाठी ही यंदाची निवडणूक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे. आपल्या भावी पिढीच्या दृष्टीने महत्वाची आहे. शहरात स्वच्छ, स्मार्ट, प्रदूषण विरहित, वाहतुकीची कोंडी मुक्त व पारदर्शक कारभाराचं जर शहर तुम्हाला बनवायचं असेल, तुमचे पूर्वीचे दिवस तुम्हाला परत आणायचे असतील, तर भ्रष्टाचार मुक्त हा महानगरपालिका देण्यासाठी आपण राष्ट्रवादीला साथ द्या आणि ह्या आमच्या सहकाऱ्यांना घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करा. अर्बन स्ट्रीटमुळे कृत्रिम वाहतुकीची कोंडी होतीये, ती आपल्याला दूर करायची आहे. दूरदृष्टी नसलेले लोक सत्तेमध्ये आले तर शहरात वाहतुकीची कोंडी होती. 2017 पासून आमच्या हातात 2017ला ही महानगरपालिका गेली. 17 पासून अर्थसंकल्पामध्ये कर्मचारी व्यवस्थापनाचा खर्च वजा केला 20,000 कोटी, तर 40,000 कोटी रुपये हे खर्चाला यांना मिळाली. 40,000 कोटीचं काय काम झालं? 40,000 कोटी काही कमी रक्कम आहे? काम दिसत नाही. आज शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर आज बिलं पण देणं बाकी आहे, त्याचाही कुणी त्या ठिकाणी विचार करत नाही. म्हणून आपल्याला बदल करायचा आहे. आज इथं मी भाषण करत असताना इथं दुसऱ्याही आमच्या प्रभागातले सहकारी आलेले, त्याच्यामध्ये विराज विश्वनाथ लांडे हे अ वर्गातनं गटातनं उभे आहेत. अनुराधा सुशील लांडगे या ब मधनं उभे आहेत. आमच्या अश्विनी निलेश फुगे ह्या क मधनं उभे आहेत आणि अमोल मधुकर डोळस हा ड मधनं उभा आहे. इथं पण आमच्या विराजला, अनुराधाला, अश्विनीला आणि अमोलला आपण प्रचंड बहुमताने विजय करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि देताना उमेदवार चांगले दिलेले, काही अनुभवी आहेत आणि काही शिकले सवरलेले. त्याच्यामध्ये विराज बीकॉम LLB शिक्षण झालंय, आमच्या अनुराधाताईचं लांडगेचं BCA शिक्षण झालंय, अश्विनी निलेश फुगेचं BSc कॉम्प्युटर शिक्षण झालंय, अमोल मधुकर डोळसचं टॅक्स कन्सल्टंट म्हणून शिक्षण झालंय. अहो, एवढ्या मोठ्या महानगरपालिकेचा गाडा सांभाळत असताना हे बारकावे यांना लक्षात आले पाहिजे. म्हणून उमेदवारी देताना हा विचार आम्ही केला. ठीक आहे, त्यांच्या तोडीस तोड इतर पण उमेदवार होते, त्यांना थांबावं लागलं हे मी मान्य करी, पण त्यांना इतर ठिकाणी संधी देऊ असं मला आपल्याला सगळ्यांना या सभेच्या निमित्तानं सांगायचंय. आणि त्याकरता माझी तुम्हाला विनंती आहे, इथल्या महानगरपालिकेमध्ये जो माझी महानगरपालिकेची जनता 9 वर्षापासून वनवास भोगतीये, भ्रष्टाचाराचं तुमच्या महानगरपालिकेच्या डोक्यावर बसलेलं भूत खाली उतरवण्याची ही वेळ आलेली आहे. म्हणून जनतेने 15 तारखेला या सर्वांच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन तुम्ही दाबावं अशी हात जोडून माझी कळकळीची विनंती आहे. माझं चांगलं चाललंय, मला काही फरक पडत नाही. मी उपमुख्यमंत्री आहे, पालकमंत्री आहे, सगळं काही माझं काम करतो. पण ज्या शहराला आम्ही लहानाचं मोठं डोळ्या देखत केलं, ते शहर आज अडचणीमध्ये आलेलं आहे, आज भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडलेलं आहे. त्या शहराला कर्जाच्या खाईत लोटलेलं आहे. त्याच्यातनं बाहेर काढायचंय. त्याच्यामध्ये स्मार्ट सिटीची सर्व कामं इथले लोकप्रतिनिधी, नगरसेवक कशांनी वाटून खाल्लेली. कोट्यावधी रुपयाचा चुराडा त्याच्यामध्ये केला. तब्बल 5 फूट खाली गाडायला पाहिजे होती, 1.5 फूट खाली गाडली आणि फसवलं. 700 किलोमीटरचा केबल डक टाकला आणि सगळे पैसे पाण्यात गेले. कुणाचे पैसे गेले? आपलेच गेले ना. माझ्या काळामध्ये मी कधी पैसे पाण्यात जाऊन दिले? आजही डबल उड्डाण पूल, ग्रेड सेपरेटर कसे दिसतात? काम क्वालिटीचं केलं म्हणूनच दिसतात ना. त्यामध्ये शहरात सिमेंटच्या रस्त्याची कामं थोड्याच्या पाहुण्यांना दिली गेली, त्याची तपासणी नागरिकांनी करा ना. त्याचा दर्जा तपासा. अनेक ठिकाणी रस्ते उकरून ठेवलेले आहेत. शहरात अर्बन स्ट्रीट फुटपाथ बनवण्याचा 1,000 कोटी खर्च केले. या शहरांना हे कळलं नाही, अजित पवारच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी रस्ते मोठेच्या रुंद केले, त्या रस्त्यात अजून यांनी बारके करायला फुटपाथ आणले. काय डोकं आहे का नाही याला? त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम व्हायला लागलेले, शहरात बकालपणा वाढला. त्यांचे कार्यकर्ते हातगडी टपऱ्यावर आज हप्ते गोळे करतायत. सर्व निविदा यांच्या काळामध्ये जादा टक्क्यांच्या दराने काढल्या जातात. याचं उत्तर तुम्ही कधी घेणार? शहरातील एकच प्रकारचं काम करताना ठेकेदार 2 वेगवेगळे दर का घेतात? दापोडी ते निगडी रस्ता 12 किलोमीटरचा
फुटपाथसाठी सुरुवातीला 100 कोटी, आता तेच काम 149 कोटीवर गेलेलं आहे. या कामाला वाहतूक पोलिसांचा विरोध होता, नागरिकांचा विरोध होता. केवळ मलिदा खाण्याच्या करता काम काढलं. कर संकलनाचं सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीला 47 कोटीचं काम असताना 29 कोटी रुपये जादा दिले. त्याची चौकशी करा म्हणून विधिमंडळात आमदारांनी त्या ठिकाणी मागणी केलेली. शहरात एकाही झाडाची मोजणी झाली नाही. बिल 7 कोटीचं काढलंय. 7 कोटी रुपये झाडं मोजली म्हणून, मोजली तर काहीच नाही. बिलं दिली गेली. रिव्हर सायक्लोन, आकार पार्टी आणि मोठे मोठे इव्हेंट, वाढदिवस कसे साजरे होतात? त्याला आम्हाला एवढा मोठा वाढदिवस साजरा करता येणार नाही. राज्याचं मी उपमुख्यमंत्री आहे आणि ह्यांचे वाढदिवस कुठला येतो पैसा? कोण ह्याचा मास्टर माइंड आहे? हे बिल्डर ठेकेदार काय ह्यांना पैसे देतात? रस्ते साफसफाईमध्ये निविदा तपासा, किती कोटीचा घोटाळा, कोण कोण भागीदार आहे याची सर्व माहिती ही आपल्याला मिळाली पाहिजे. अशा पद्धतीनं बोगस पगार 10,000 कर्मचारी स्वच्छतेला दाखवून काढले जातात. जनतेने उघड्या डोळ्यांनी जनता बघती, पण जनता कधी त्याबद्दलचा विचार करणार आहे का नाही? त्याच्यामध्ये कोविड काळात मास्क, पीपीए किट खरेदी दाम दुप्पट दराने केले, त्याचाही कुणाला घेणं देणं पडलेलं नाहीये. मुरुडगाव पंतप्रधान आवास योजना 25 कोटी निविदा जादा दराने का काढली? केंद्राने निधी त्यांच्या ताब्यात दिला की हेच मालक? अशा पद्धतीचा हा सगळा कारभार चाललेला आहे. नगरपालिकेच्या शाळा, गार्डन, दवाखान्यामध्ये विविध सिक्युरिटी पुरवली जाते. 116 कोटीची निविदा काढली. यामध्ये 1194 सिक्युरिटी दाखवली, परंतु प्रत्यक्षात 1500 सिक्युरिटी कामावर आहे. 442 कामगारांचा पगार कोणाच्या घशामध्ये जातोय हे बघा. रावेतमध्ये एकही झोपडी नसताना 400 कोटीची प्राधिकरणाची जमीन एसआरए प्रकल्पासाठी लाटण्याचा प्रकार कोणी केला? ह्याचाही कुठेतरी विचार करा. अहो, मी पुणे मुंबई रस्ता रुंद करत असताना मला अनेक कठोर निर्णय घ्यावे लागले, पण मी कुणाला वाऱ्यावर सोडलं नाही. आता तो रस्ता कसा झाला तो बघा. 8 पदरी रस्ता झाला. आपण येऊन निघाला की निगडीला किती वेळात पोहोचतात ते तुम्ही बघा. दळवाडी अतिक्रमणातून हजारो लघु उद्योजक उद्ध्वस्त केले. हे पाप कुणाचं? अहो, त्या बिचाऱ्यांनी काय दागदागिने मोडून छोटा व्यवसाय सुरू केला, त्याच्यातनं त्यांनी वाढ केली आणि त्यांना मात्र अक्षरशः उद्ध्वस्त केलं. त्या ठिकाणी काम करणाऱ्या अनेक कामगारांच्या पोटावर कुणी पाय आणला. ह्याच्यामध्ये लघु उद्योजकांच्यासाठी साखर एमआयडीसी मध्ये पुनर्वसनाचं नियोजन करायला पाहिजे होतं. आधी त्याचं नियोजन करा ना, पर्यायी व्यवस्था द्या, काही प्रतिसाद देतील. परंतु तसं केलं नाही. रूफटॉप 96 हॉटेलचं सर्वेक्षण केलं, त्यांना नोटिसा दिल्या. कारवाई करण्याऐवजी कोट्यावधी रुपयाची खंडणी त्यांच्याकडनं वसूल करण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आज तुमच्या माझ्या जिथं संत तुकाराम महाराजांनी गाथा बुडल्या होत्या, त्या इंद्रायणी नदीचं श्रद्धेचं पाणी अक्षरशः आज घाट झालेलं आहे. कुठेही एसटीपी प्लांट नाहीये. ह्या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत, सीसीटीव्हीची यंत्रणा बसवली, 70% कॅमेरे बंद आहेत. पैसे मात्र 600 कोटी रुपये दिले. कसं तुम्ही सहन करता तुमचं तुम्हालाच माहिती आहे. राज्यातील कुणाचा त्यांच्यावर अंकुश नाही. शहरातील पदाधिकारी महानगरपालिकेत प्रचंड भ्रष्टाचार करतायत. अहो, कर म्हणजे तुमच्या भागातल्याच एकाला स्थायी समितीचं चेअरमन केलं होतं, त्याला लाच घेताना अटक केली की नाही? तरी देखील तुम्ही गप्प. राजरोसपणे स्टँडिंग कमिटीचा चेअरमनच लाच घेताना सापडला. तुम्हाला कमीपणा नाही वाटला? त्याच्यात पिंपरी चिंचवडची बदनामी नाही झाली? भोसरीचा सुपुत्र म्हणून भोसरीची बदनामी नाही झाली? कसं सहन करता? का म्हणून सहन करता? या पद्धतीनं आज पिंपरी चिंचवडच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची पहिल्यांदाच घटना घडल्यामुळं आपल्या शहराची पण बदनामी झालेली आपण बघितलं. त्याच्यामध्ये काही जण महानगरपालिकेची तिजोरी ही स्वतःची जहागिरी असल्यासारखं वागताय आणि पिंपरी चिंचवड शहरातले जनता, काबाड कष्ट करणारे माझे कामगार, माझे कष्टकरी, हे मात्र तिथं आपली घरं बांधली, महानगरपालिकेचा टॅक्स भरतायत, वेगवेगळे उत्पन्न कर भरतायत आणि ह्या विकासाच्या नावाखाली जो पैसा गोळा होतोय, तो पैसा मात्र ठराविकांच्या घरच्या तिजोरी भरण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. आता या लबाड लोकांचं काय करायचं ते सांगा. पालिका कर्जबाजारी कोणी केली त्याचं उत्तर देत नाहीये. पालिकेमध्ये आज चुकीचे कारभार चाललेले आहेत त्याचं उत्तर देत नाही. ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत, आमचा लढा ह्या इथल्या प्रवृत्तीच्या विरोधात आहे. त्याच्यामध्ये
अलीकड तर मला कोणी सांगितलंय मामा भांजे एकत्र येऊन टेंडर वाटून खाणाऱ्या आणि महानगरपालिकेचा दिवाळा काढणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात माझा आहे. इथं आता नवीनच काढलंय. अरे आपलं गावाला बघा, अजित पवार बारामतीचा, त्याच्या हातात देऊन कसं चालेल? काही झालं तर बारामतीला जायचं. अरे कशाला बारामतीला जावं लागतंय? 92 ते 2017 काय बारामतीला जावं लागलं? सुधारणा नाही झाल्या? शहराचा विकास नाही झाला? झाला की नाही झाला? आणि मग काही पण काढायचं, भावनिक करायचं आणि लोकांना आपलंसं करण्याचा प्रयत्न करायचा. मला तर कोणतरी मगाशी गाडीत म्हणत होते, तुम्हाला अरे तुरी जाऊ दे. त्याच्यावरून अरे तुरी म्हणणाऱ्याची उंची कळते, किती उंचीचा माणूस आहे. उपमुख्यमंत्र्याला अरे तुरी म्हणतोय. या गोष्टीचा आपले बाप दादांनी असं कधी शिकवले नाही. आपण सगळ्याचा आदर ठेवतो की नाही? हे जे काही प्रकार चाललेत, या भ्रष्टाचारी माणसाच्या तोंडातून महानगरपालिकेची सुटका करण्यासाठी हा आम्ही लोकशाहीचा लढा लढतोय. जो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवला आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवला आहे, जो महात्मा ज्योतिराव फुलेंनी शिकवला आहे, जो शाहू महाराजांनी शिकवला आहे, इंदाभाऊ साठेंनी शिकवला आहे, मौलाना आझादांनी शिकवला आहे. याचा विचार करणार आहे का नाही तुम्ही? त्याकरता या भ्रष्टाचारी राक्षसी लंकेला सुरुंग लावण्याच्या करता आपण सगळ्यांनी मला साथ द्या. आमच्या उमेदवारांना विजय करा. आमचं काम बोलतोय, अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये की मी जे बोलतो ते त्या ठिकाणी करतो. आणि आता या पिंपरी चिंचवड परिसरातली हुकुमशाही, गुंडगिरी, दहशतशाहीचं राजकारण हे आपल्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करायचंय. मित्रांनो, मी यावेळी जाहीरनामा तयार करताना खूप चांगल्या चांगल्या गोष्टी करायचं ठरवलंय. मी ते करू शकतो, मी त्याचा अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यातून मी ठरवलंय की यावेळेस महानगरपालिका पिंपरी चिंचवडकरांनी आमच्या राष्ट्रवादीच्या ताब्यात दिली तर पिंपरी चिंचवडकरांना मेट्रो फ्री, फुकट. महानगरपालिका तुम्ही आमच्या ताब्यात दिली तर पीएमपीएमएल ची बस तुम्हाला मोफत. तुम्ही कुठेही त्या ठिकाणी त्यांचे स्टेशन असतील तिथे जाऊ शकता. त्याच्यातनं रिक्षा चालकांचा धंदा कमी होणार नाही. कारण मेट्रोतनं माणूस उतरल्यानंतर त्याच्या घरापर्यंत जाईपर्यंत तो रिक्षातनं जाणार आहे. याचा विचार करा. हे काहीतरी चुकीचा प्रचार करतायत. मी ज्या पद्धतीने लाडक्या बहिणींना आज मी जे काही कबूल केलं त्या पद्धतीनं देत असतो, माझ्या शेतकऱ्यांना 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरला वीज बिल शून्य देत असतो, आम्ही तेच त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारली. तसं आपल्या बजेटमध्ये हे सगळं काम करण्याच्या करता आपल्याला जी लमसम रक्कम दरवर्षी भरावी लागणार आहे पीएमपीएमएल ला, ती आपल्या बजेटच्या फक्त 2% आहे. फक्त 2%. आता सध्या आपल्यातले कितीतरी टक्केवारी भ्रष्टाचारामध्ये चाललेली. आम्ही आल्यानंतर तो भ्रष्टाचार आम्ही थांबवणार. आम्ही कुणाचाही मुलाचा ठेवणार नाही. नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करणार. वेळ पडली तर एआयचा वापर करू, पण पारदर्शकता आणू आणि त्याच्यातून जी बचत होईल त्या बचतीतनं माझ्या सगळ्या नागरिकांना मोफत प्रवास, म्हणजे वाहनांची संख्या कमी होईल, रहदारीची कोंडी सुटेल, प्रदूषण कमी होईल. कारण कारण तुमचं वाहन बाहेर आलं नाही तर तुम्ही मेट्रोने गेला तर इलेक्ट्रिक वरती चालते, प्रदूषण नाही. ईव्ही बस मध्ये बसला, प्रदूषण नाही. सीएनजी मध्ये बसला तरी देखील पेट्रोल डिझेलच्या तुलनेने प्रदूषण एकदम कमी. त्याच्यातून आपलं आरोग्य चांगलं राहील. अशा पद्धतीनं माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की आता ह्या सभेच्या निमित्तानं तुमच्या पुढे येत असताना मला इतकंच तुम्हाला सांगायचं, हर पंख फैलाने वाला परिंदा उड़ नहीं पाता, कई सपने घमंड और गलत दिशा में ही टूट, बातें करने से कुछ नहीं होता, जमाना उसी को पहचानता है जो मैदान में उतरकर साबित करे. हे आपल्याला साबित करायचं आहे. एवढ्यावरच नाही, आम्ही सगळे मिळून हे अतिशय बेस्ट शहर करण्याच्या करता आमचा जेवढे कष्ट घ्यावे लागतील तेवढे लागतील, हा माझा वादा आहे. मला महाराष्ट्र ओळखतो. महाराष्ट्राचा दादाचा वादा आहे, गल्लीतल्या दादाचा नाही. एकच सांगतो, डर जाऊ आसानी से मैं वो कश्ती नहीं, मिटा सको तुम मुझे ये बात तुम्हारे बस की नहीं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.